अनुश्री उठ उठ असं केलं आणि जोरात नाही असं असं खेचत होता तो मला बेडवरून. ही अनुश्री माने सरळ सांगतो मित्रांनो, ही डोक्यावर पडलेली आहे. हिला अजिबात अक्कल नाहीये, काही अक्कल नाहीये तिला. सोशल मीडियावरती हागत असते, पण आता बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर तिने सुद्धा हागण्याचं काम पद्धतशीर केलेलं आहे. विषय तर विनोदाचा नाहीये मित्रांनो. या बायांना म्हणजे या अनुश्री माने किंवा हे दुसरे आहे अजून कोणतरी तिथं. मला कळत नाही कुणावर काही आरोप करतो आपण. राकेश बाप्पट तो तिथं गेला होता. आधी सगळ्यांना सांगून गेला होता, की बाबा हिला उठवा. हा तिथं अनुश्री मानेच्या बेडपाशी गेला. त्यांनी सांगितलं, "बाबा इथं उठ, हा माझा बेड आहे." ती काही उठत नव्हती. मग हिने हात धरून उठवलं. नंतर हिने सकाळी उठून काय आरोप केले? "यांनी माझ्यावर चुकीचा स्पर्श केला, चुकीचा स्पर्श केला." अरे बेअक्कल बाई! काय तुम्हाला कळतं? 25 वर्ष झालं तो इंडस्ट्रीमध्ये आहे. तो असं करेल का? तुझ्या एवढी त्याला मुलगी असेल बाई. असं का वागते बाबा? काही ही आहे ना डोक्यावर पडलेलं आहे. नंतर तिने शब्द केले, "मी असं काही बोललेलं नाही. मला फक्त बोलायचं वेगळं होतं." आणि त्यात ती रुचिता दामोदर म्हणून एक मुलगी आहे. तिने मध्यस्थी उडी घेतली. तिचा काय संबंध आहे मला देव जाणे काय माहित काय नाही. तिने सांगितले ते असं करणं चुकीचं आहे वगैरे, वगैरे. नंतर ती सुद्धा गार पडली. गप्प बसली बाबा. काय नाही मला असं म्हणायचं नव्हतं. मला असं म्हणायचं नव्हतं. अरे वाटलं पाहिजे आपण लगेच व्हिक्टिम कार्ड करतो. बायांना अशा चुकीच्या पद्धतीने हात नका लावू म्हणून बोलता. आता तो व्हिडिओ दाखवू शकत नाही मित्रांनो. काय आहे, लगेच हे बिग बॉस वाले लगेच हे करतात. जाऊन द्या. असा विषय आहे.